हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ईशान्य उपनिषदाच्या अध्ययनामध्ये आपण कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातली तिसरी वल्ली पाहत आहोत. यामध्ये पहिले 5 श्लोक आपण पाहिलेले आहेत या तिसऱ्या वल्लीमधले. आता 6व्या श्लोकामध्ये यमराज नचिकेताला सांगताय, यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्सेंद्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः. आपल्या बुद्धीला जर आपण नियमन केलं तर काय होतं हे सांगतात. तू यस सदा विज्ञानवान, जो मनुष्य सदा विवेकयुक्त बुद्धिमान असतो, युक्तेन मनसा भवती, आपल्या नियमामध्ये मनाला नियमित केल्यानंतर, तस्य इंद्रियाणि सारथेः, त्याचे इंद्रिय हे बुद्धिमान सारथ्याप्रमाणे सावधान असतात. सदश्वा इव वश्यानि भवन्ति, त्या शरीररूपी रथाचे घोडे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय ही त्याच्या नियमामध्ये असतात, त्याच्या कंट्रोलमध्ये असतात, त्याला वश असतात. यमराजांना असं सांगायचं आहे की जो जीवात्मा आपल्या बुद्धीने विवेकसंपन्न बनतो, त्याचा केंद्रबिंदू फक्त परब्रह्माची प्राप्ती हाच असतो. तो नित्य निरंतर आपल्या इंद्रियांना नियमित करत असतो, आपल्या इंद्रियांना कंट्रोल करत असतो. आणि इंद्रियांना एकदा कंट्रोल केल्यानंतर त्याचं मन हे एका निश्चयात्मक बुद्धीपाशी येतं. आणि ही निश्चयात्मक बुद्धी तो परमेश्वराच्या चरणी लावतो. ज्याप्रमाणे एखादा हुशार सारथी आपल्याला ज्या ठिकाणी द्यायचं आहे त्या ठिकाणी आपले घोडे वळवतो, योग्य वेग धारण करतो आणि आपलं जे लक्ष्य आहे, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी वेळेत आणि अपघातरहित पोचतो. त्याप्रमाणे हा जो शरीररूपी रथ आहे, हा शरीररूपी रथ आणि त्याला पंचज्ञानेंद्रिय असलेले हे 5 घोडे यांचं नियमन करून बुद्धीरूपी सारथी ह्या शरीररूपी रथाला आणि आपल्या जीवात्म्याला परब्रह्मप्राप्तीच्या मार्गाकडे योग्य वेळी घेऊन जात असते, असं यमराजाला सांगायचं आहे. पुढं यमराज म्हणतायत, यस्त्वविज्ञानवान भवत्यमनस्क सदा शुचिः न स संपद्यति स्वप्नोति संसारम ताची गच्छति. यहा तू सदा, जो कोणी सदा अविज्ञानवान विवेकहीन असा, ज्याला विचार नाही असा, अमनस्कः ज्याचं चित्त पवित्र नाही किंवा एकाग्र नाही, सहा तत्पदम न आपनोती, तो परमपदाला प्राप्त करू शकत नाही. च संसारम अधिगच्छति, म्हणून तो संसाररूपी चक्रामध्ये पुन्हा पुन्हा भटकत राहतो. ज्याची बुद्धी ही पंचज्ञानेंद्रियाच्या अधीन आहे, आता हे खावंसं वाटतं ना हे खायचं, इथं स्पर्श करावासा वाटतो ना करायचा, हे पहावंसं वाटतंय ते पाहायचं, हे ऐकावंसं वाटतंय ते ऐकायचं. असं पंचज्ञानेंद्रियाची लाड करणारी जी अपवित्र बुद्धी आहे,
या बुद्धीला अपवित्र म्हटलं, लक्षात घ्या. अशी जी बुद्धी जर असेल आणि तो अशा प्रकारच्या बुद्धीमुळे कर्तव्यापासून वेगळा होत असेल, कारण एकदा पंचज्ञानेंद्रियाच्या लाडामध्ये तो गुरफटला गेला की तो आपल्या कर्तृत्वाला विसरून जातो. विल्यम वर्ड्सवर्थची एक इंग्लिश कविता फार छान आहे. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. द वुडन डार्क म्हणून ही जी कविता आहे त्याच्यामध्ये विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतो की ही जंगलं, इथले प्राणी, इथले प्राण्यांचं कूजन, गोड त्यांची गाणी, इथली फळं, इथली फुलं ही सगळी आकर्षित करणारी आहेत. मला इथं खूप थांबासं वाटतं खरं म्हणजे, पण मी इथं थांबू शकत नाही, कारण आय हॅव प्रॉमिसेस टू कीप बिफोर आय स्लीप. या ठिकाणी स्लीप याचा अर्थ मृत्यू असा घ्यायचा आहे. मी मरेपर्यंत माझ्या मागे अनेक कर्तव्याच्या भावना आहेत, त्या मला पूर्ण केल्या पाहिजेत. माझं कर्तव्य मला पूर्ण केलेलं पाहिजे. या जंगलाच्या आकर्षणाला बळी पडून, इथल्या फळाफुलांना, पक्ष्यांच्या कूजनाला, इथल्या झुळझुळत्या झऱ्यांना मोहित होऊन मी जर इथेच थांबलो तर मला जी कर्तव्य परमेश्वराने नेमून दिलेली आहेत ती मी कशी करू शकणार. यमराजाने या ठिकाणी अशाच प्रकारचं सांगितलेलं आहे. खरं हे खूप आधी सांगितलेलं आहे, हे सत्ययुगातच सांगितलेलं आहे. विल्यम वर्ड्सवर्थ अलीकडचा एक 50 वर्षापूर्वीचा कवी असेल, पण हे यमराजाने आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याला अपवित्र बुद्धी असं म्हटलेलं आहे की पंचज्ञानेंद्रियाची जी बुद्धी आहे ही आकर्षणाला बळी पाडणारी आहे. आणि ही बुद्धी जर मनुष्याने बदलली नाही, ती अपवित्र बुद्धी पवित्र करण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो जन्ममृत्यूच्या फेरफटक्यामध्ये कायमस्वरूपी राहतो. त्याला मुक्ती मिळत नाही, त्याला शांती मिळत नाही आणि संसार चक्रामध्ये तो भटकत राहतो. त्याला कधीही समाधान मिळत नाही, कारण संसारो तापनित्ययः, पुन्हा पुन्हा संसारात, पण कुठल्याही योनीत पडू दे, पण संसार हा त्याच्या मागं आहेच. भय आहे, कुठल्याही प्रत्येक प्राण्याला कुणाचं ना कुणाचं भय असतं. आहार आहे, अनारोग्य आहे, संकट आहेत, सगळं आहे. पुन्हा या चक्रात पडत राहतो तो, त्याला स्वर्गप्राप्ती होतच नाही. आणि मग पुढच्या 8व्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, यस्तु विज्ञानवान भवती समनस्कः सदा शुचिः स तु तत्म प्राप्नोति यस्मात् भूयो न जायते. तू यस सदा विज्ञानवान समनस्कः, परंतु जो विवेकवान पवित्र चित्ताचा असतो, सहा तो तत्पदम आपनोती, तो परमपद प्राप्त करून घेतो. यस्मात् भूयाः न जायते, तिथून पुन्हा नवीन जन्म घेता येत नाही, तिथंच त्याचं वास्तव्य राहतं. यमराज सांगतायत, जो मनुष्य सावधान आहे, ज्याची बुद्धी ही पवित्र आहे, जो विवेकयुक्त आहे, जो पवित्र भावनेने, निष्काम भावनेने आपलं आचरण करतो आणि भगवंताला स्वतःला अर्पण करून घेतो, रागद्वेष इत्यादी षड्रिपूंपासून दूर राहतो आणि जेमतेम आपला निर्वाह होईल इतकंच खातो, कोणतीही आशा धरत नाही, तो परमेश्वराला प्राप्त करून घेतो. आणि अशा ठिकाणी जाऊन पोचतो की तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहत नाही. 8व्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, विज्ञान सारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान नरः सोध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम.
यो नरहा, जो मनुष्य विज्ञान सारथी, विवेकरूप सारथीने संपन्न, मनःप्रग्रहवान, मनरूप लगामाच्या नियमात असतो, कंट्रोलमध्ये असतो, तो संसार मार्गाच्या पलीकडे जातो. सर्वव्यापी परब्रह्म पुरुषोत्तम भगवानाच्या सुप्रसिद्ध परमपदाकडे जातो आणि ते प्राप्त करून घेतो. अशा रीतीने यमराजांना एकंदर काय सांगायचं आहे, रथाचं रूपक घेऊन त्यांना काय सांगायचं आहे याचा जर आपण सारांश पाहिला तर यमराजांना असं सांगायचं आहे, एक फक्त हे मुद्दे लक्षात ठेवा, बाकीचं तुम्हाला आपोआप लक्षात येईल. पहिला मुद्दा असा सांगायचा आहे की मनुष्याचं शरीर हे अतिशय दुर्लभ आहे. हा जीवात्मा आपल्याला परमात्म्याच्या कृपेने मिळालेला आहे. म्हणून सुरुवातीपासून आपण भगवत प्राप्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे, कारण तीच एक गोष्ट नित्य आणि शाश्वत आहे. शरीर हे अनित्य आहे, त्याचा प्रतिक्षण ऱ्हास होणार आहे. जर आपल्या जीवनाचं मूल्य आपल्याला कळलं आणि पशुपासून मनुष्य हा वेगळा आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे, त्याला सिद्धी प्राप्त करण्याची शक्यता भगवंतानी बुद्धी देऊन केलेली आहे, त्यामुळे योगे तो सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. त्याने त्याचा विवेकशक्तीचा उपयोग करावा. संसारातल्या सुखदुःखाच्या अनित्यतेचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नये. सुखात आणि दुःखात मनस्थिती सारखी ठेवावी. चिंतन करत राहावं. उपभोगापासून लांब राहावं. निष्कामक भावनेने भगवंताचं अनुष्ठान करावं. भगवंताचं नाम, रूप, लीला, धाम, अलौकिक शक्ती याच्यावरती दृढ विश्वास ठेवावा. भगवंताच्या तत्वचिंतनामध्ये आणि आपली वाणी भगवंताच्या गुणवर्णनामध्ये खर्च करावी. हे फार महत्त्वाचं आहे. आपण विनाकारण किती बडबडत असतो. ती विनाकारण बडबड पुढे वैखरी राम आधी बतावा. समर्थ रामदास म्हणतात, तुमची काय असेल ती बडबड नंतर करा, अगोदर राम म्हणा. वैखरी हे जे 4 वाणी सांगितले आहेत, लक्षणा वगैरे, त्या 4 वाणीपैकी वैखरी ही शेवटी आहे. म्हणजे प्रत्यक्ष वर्ण बाहेर पडणारी ती जी वैखरी आहे ती भगवंताच्या स्तुतीमध्ये, स्तोत्रमंत्र किंवा महिमा वर्णन करण्यामध्ये घालवावी. आणि ही आपली जी सगळी इंद्रिय आहे, या इंद्रियांचं कनेक्शन हे भगवंतापाशी जाऊ दे. म्हणजे काय, तर कान हे इंद्रिय आहे, तर भगवंताचं वर्णन त्याने ऐकावं, प्रवचन कीर्तन ऐकावं. चक्षु डोळ्याने भगवंताचं दर्शन घ्यावं, मूर्तीचं दर्शन घ्यावं. स्पर्श दोन्ही हात जोडून भगवंताच्या पादुकाला स्पर्श करावा, साधू संतांना स्पर्श करावा. रसन जीभ, जिभेने परमेश्वराचं नाव घ्यावं, परमेश्वराचा प्रसाद ग्रहण करावा. आणि नाकाने काय करावं, नाकाने भगवंताच्या गळ्यात असलेल्या फुलाचा सुगंध घ्यावा, तिथं लावलेला धूप दीप वगैरे असेल त्याचा सुगंध घ्यावा. भगवंताच्या परमेश्वरामध्ये एक परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो, तो सुगंध घ्यावा. अशा प्रकारे इंद्रियांना भगवंताच्या मार्गी लावल्यानंतर या बुद्धीची प्रशंसा होते आणि मग तो संत पदाला प्राप्त होतो. मग हे कसं करायचं, त्याचा मार्गही यमराज सांगतात
की तुम्ही म्हणता ठीक आहे, पंचज्ञानेंद्रियाला, मनाला, बुद्धीला, सगळ्यांना परमेश्वराच्या ध्यानी लावायचं, पण त्याची प्रोसिजर काय, ते करायचं कसं, हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. मग त्याला, नचिकेताला पुढं यमराज सांगतायत, इंद्रियेभ्य परायर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिरात्मा महान पराः. ही इंद्रियेभ्य अर्थाः, या इंद्रियांपासून शब्द इत्यादी विषय पराः बलवान आहेत. अर्थेभ्य मनः परम, शब्दादी विषयांपासून मन श्रेष्ठ आहे. तू मनसः बुद्धी, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धेही महान आत्मा, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. हे का सांगितलं आहे, तर यमराज काय त्याचं विश्लेषण करतायत पुढं. या मंत्रामध्ये पर हा शब्द बलवान अर्थी आलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सूक्ष्मतेच्या दृष्टीने इंद्रियांपेक्षा शब्द हे श्रेष्ठ आहे. इंद्रियांपेक्षा शब्द आदी विषय हे बलवान आहेत. शब्दांपेक्षा मन बलवान आहे, मनापेक्षा बुद्धी बलवान आहे, बुद्धीपासून आत्मा बलवान आहे. म्हणून आत्मा हा सगळ्यात महान आहे, श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बुद्धितत्व म्हणजेच महत्तत्व आहे. त्याच्या पुढं जाऊन यमराज सांगतायत, बुद्धीचा योग्य वापर महान आत्म्यासाठी केला पाहिजे, कारण बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ सांगितलेला आहे. ही जी अव्यक्त प्रकृती आहे, त्या अव्यक्त प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून या अव्यक्त प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सृष्टीचा जो कर्ता आहे, त्या कर्त्याचं म्हणजे परमात्म्याचं आपण दररोज चिंतन केलं पाहिजे. आणि साधकाने आपल्या इंद्रियांना प्रयत्नपूर्वक आकर्षणापासून दूर ठेवलं पाहिजे. कारण मन हे आकर्षणापेक्षा बलवान आहे, लक्षात घ्या. तुम्हाला बाजारामध्ये एक गोष्ट चांगली दिसलेली आहे, त्याचं तुम्हाला अत्यंत आकर्षण वाटलेलं आहे, ती घ्यायची. ती वस्तू समजा 1000 रुपयाला आहे, 1000 रुपये तुमच्याकडे आहेत. आता ती वस्तू घ्यायची, ह्या जवळजवळ निश्चयापर्यंत तुम्ही येता, पण तुमचं मन सांगतं की हेच 1000 रुपये तुला 1-2 दिवसामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी लागणार आहेत, तेव्हा तू ही वस्तू घेऊ नकोस. असं मन त्या ठिकाणी येऊन तुम्हाला लगेच सांगतं, त्या इंद्रियाच्या मध्ये येऊन. म्हणजे मन हे बलवान आहे, ते तुम्हाला इंद्रियाच्या आकर्षणापासून रोखू शकतं. मग तुम्ही विचार करता, अरे चा 1-2 दिवसात मला हे 1000 रुपये दुसऱ्या कारणासाठी लागणार आहेत, मग आत्ता ही वस्तू घेण्याची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही आकर्षणापासून दूर राहिलात की नाही, असं यमराज उदाहरण देत आहेत. बुद्धीद्वारा विचार करून तुम्ही षड्रिपूंना दूर करू शकता. आणि बुद्धीपेक्षा आत्मा जास्त महान आहे. मग तो आत्मा काय करतो, बुद्धीने तुम्हाला आत्म्यापर्यंत नेण्याचा प्रवास तुमच्याकडून करून घेतलेला आहे. बुद्धीने सगळ्या गोष्टींचं नियंत्रण केलेलं आहे. ते नियंत्रण केल्यानंतर जो बुद्धीपेक्षा बलवान असलेला आत्मा, तो स्वतःच्या शक्तीचा अनुभव द्यायला सुरुवात करतो. जसं
तुम्ही 10वीला चांगले मार्क मिळवले, मग तुम्हाला 12वीची ओढ लागते. 12वीला ह्याच्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवायचे वाटतात. 12वीला खूप चांगले मार्क मिळवले, समजा 10वीला 90% मिळवले, 12वीला 93% मिळवले, त्याच्यानंतर पुन्हा CET येते. CETला तुम्हाला आणखीन उत्साह येतो, मग तुम्ही काय करता, 95, 96, 97% जाता. तसं अगोदर इंद्रियावर विजय मिळवाला, इंद्रियावर विजय मिळवल्यानंतर बुद्धीवर विजय मिळवला, मनाला एकत्रित केलं, एकाग्र केलं, मग तुम्हाला आत्मशक्तीचं दर्शन व्हायला सुरुवात झाली. पुढं यमराज सांगतायत, महतः परमव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः, पुरुषान्न परम किंचित्सा काष्ठासा परागती. या जीवात्म्यामधूपेक्षाही परमात्म्याची अव्यक्त मायाशक्ती श्रेष्ठ आहे. अव्यक्त मायाशक्तीपेक्षा परमपुरुष श्रेष्ठ आहे. परमपुरुष श्रेष्ठ भगवानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. म्हणजे आता सुरुवात कशी झाली बघा. सुपिरियरिटीची सुरुवात कशी झाली. इंद्रियापेक्षा इंद्रियांचे विषय श्रेष्ठ आहे, विषयापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे, आत्मापेक्षा भगवंताची मायाशक्ती श्रेष्ठ आहे, आणि मायाशक्तीपेक्षा परमपुरुषोत्तम भगवान हा श्रेष्ठ आहे. महतः म्हणजे श्रेष्ठ. मग असा जर हा क्रम आहे, तर या क्रमामध्ये आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास करायचा आहे. आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना काय करायला पाहिजे हे यमराज या ठिकाणी सांगतात. या ठिकाणी अव्यक्त या शब्दाचा अर्थ माया असा आहे की जी व्यक्त होऊ शकत नाही, ती फक्त आपल्याला जाणवते. भगवंताची माया ही जाणवते, कारण आपण मायेने सगळ्या गोष्टी जोडत असतो. मायेने आपण आपलं घर, आपली माणसं हे सगळं जोडत असतो. भगवद्गीतेमध्ये 13व्या आणि 14व्या श्लोकात 7व्या अध्यायातल्या भगवंताने हेच स्पष्ट केलेलं आहे. दैवी हेश्याम गुणामयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. माझी जी सत्वरजतमाशी त्रिगुणात्मक प्रवृत्ती आहे, ही माया पार होण्यास कठीण आहे, पण ती पार करून मला जे शरण येतात ते या मायेतून तरुण जातात. पुढं ते सांगतात, तिमिर्गुणामयीर्भवभिः सर्वम इदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम. सत्व रजतमात्मक या 3 गुणांनी युक्त अशा भावनांच्या योगे सगळे जग हे मोहित झालेलं आहे. पण त्या पलीकडे जे अविनाशी आणि विकाररहित सत्य आहे, त्या सत्यापर्यंत मी घेऊन जाऊ शकतो, जीवात्म्याला मी घेऊन जाऊ शकतो. पण कधी? जीवात्मा आणि परमात्म्याच्या मध्ये एक पडदा आहे, यमराज सांगतात. कुठला पडदा आहे हा? तो जो पडदा आहे तो सत्वरजतम गुणात्मक असा पडदा आहे. त्यामुळं जीवात्मा आपल्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वरालाच ओळखत नाही, कारण जीवात्मा बाहेरच पाहत असतो. आपल्या अंतरात्म्याला तो पाहतच नाही, अंतरात्म्याची दीप प्रज्वलित करतच नाही. त्याला बाहेरची सृष्टी दिसते, पैसा दिसतो, धन दिसतं, कपाट दिसतं, फर्निचर दिसतं, बंगला दिसतो, आपली पोरं बाळं नातवंड दिसतात.
पण आपल्या अंतरात्म्याला तो दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मायेचा पडदा आहे. किती सुंदर उपमा दिली आहे बघा यमराजाने. आणि जे हे अव्यक्त तत्व आहे ते जर व्यक्त करायचं असेल, करून घ्यायचं असेल, काय सांगतात यमराज? हे परमात्म्याचं तत्व हे अव्यक्त आहे, पण ते व्यक्त करायचं आहे. मग काय करायला पाहिजे? हा पडदा हटवायला पाहिजे. मग हा पडदा हटवण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? जो मनुष्य बल, क्रिया, ज्ञान या शक्तीने भगवंतच परमाधार आहे असं मानतो, त्यावेळेला भगवंत स्वतःच हा पडदा हटवतात. आपल्याला पडदा हटवायची गरज नाही. ह्या पडद्याची संकल्पना परत एकदा सांगतो. जीवात्मा जो आहे हा भोगवादी आहे. तो आपल्याला पंचज्ञानेंद्रियाचे लाड करायला शिकवतो. वास्तविक आपल्या हृदयामध्ये मागं सांगितल्याप्रमाणे जीवात्मा सुद्धा आहे आणि परमात्मा सुद्धा आहे. यमराज म्हणतात या जीवात्म्या आणि परमात्म्यामध्ये एक पडदा आहे. हा पडदा कोणता आहे? तर अज्ञानाचा पडदा आहे. मग आपली भक्ती, भगवंताबद्दलचं आपलं ज्ञान, म्हणजे आता मी जे उपनिषदाबद्दलचं अध्ययन, मी अध्ययनच म्हणतो ह्याला, कारण मी काय उपनिषदात फार अगदी तज्ज्ञ नाही आहे. हे जे आपण सगळं करतो आहोत, ह्या जीवात्मा आणि परमात्म्यामधला पडदा हटवण्यासाठी हे आपण करतो आहोत. आणि मग आपण परमात्म्याला शरण जातो आहोत. जसं आता महिलांसाठी मी हे उदाहरण देतो. ज्या माता भगिनी उपनिषद ऐकत आहेत त्यांच्या क्षेत्रातलं मी उदाहरण देतो. तुम्ही एखादा काहीतरी वेगळा पदार्थ गॅसवरती ठेवलेला आहे, त्या पातेल्याला किंवा त्या कढईला तुम्ही झाकण घातलेलं आहे. तो पदार्थ पूर्णपणे झालेला आहे का नाही, शिजलेला आहे का नाही, हे पाहण्यासाठी त्या झाकणाला बाजूला करता आणि मग तुमच्या लक्षात येतं की अरे हे अजून व्हायचं आहे, अजून व्हायचं आहे, आणि मग झाल्यानंतर ते झाकण काढून टाकता. तसं जीवात्म्या आणि परमात्म्याच्या मध्ये हा जो पडदा आहे, हे जे झाकण आहे, ते झाकण पूर्णपणे भगवंताच्या अधीन झाल्याशिवाय काढता येतच नाही. म्हणजे आपण ते काढू शकत नाही. स्वतः परमात्मा येऊन ते झाकण काढतो आणि मग तो आपल्याला स्वतःहून मिळतो. आपल्याला काढायची गरजच नाही. हे मायारूप झाकण तो स्वतः परमात्मा येऊन काढतो असं यमराज सांगतायत. बघा, ध्रुव बाळाला परमेश्वर स्वतः येऊन भेटले, पुंडलिकाला स्वतः येऊन परमेश्वर भेटले, प्रल्हादाला नरसिंह स्वतः येऊन भेटले, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत नामदेव महाराज सगळ्यांना विठ्ठल स्वतः येऊन भेटले. जनाबाईकडे विठ्ठल स्वतः येऊन दळायला लागले, सावतामाळ्याच्या शेतात काम करायला लागले, गोरा कुंभाराची बाळाला त्यांनी स्वतः येऊन जिवंत केलं. धाव धाव विठू आता चालू नको म्हणतो, विठ्ठलच धावून येतो तुमच्याकडं, तुम्हाला जायची गरज नाही. द्रौपदीने विठ्ठलाचा श्रीकृष्णाचा धावा केला, श्रीकृष्ण स्वतः धावून आले. द्रौपदीला द्वारकेला पळावं लागलं नाही, तिथं श्रीकृष्ण गुप्तपणे आले आणि त्यांनी वस्त्र पुरवले. भगवंत तुमच्याकडे येतोय, पण तुमची वाट पाहण्याची तयारी पाहिजे, उत्सुकता पाहिजे, त्याच्या दर्शनाची लालसा पाहिजे, त्याच्या दर्शनाची अभिलाषा पाहिजे. भगवंत तुमच्या आसपास आहे. सदा समर्थ रामदास म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. अहो भगवंत आहेच, तुमच्या हृदयात आहेच परमात्मा, पण
ची वाट पाहण्याची तुमची तयारी नाही, तुमची म्हणजे माझी सुद्धा. अहो, जिथं आपण रस्त्यावरच्या सिग्नलची वाट पाहत नाही, ड्रुर 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 करत बसतो, कधी एकदा हिरवा सिग्नल लागतो, एक आपण 30 सेकंद थांबू शकत नाही तिथं. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी काय थांबणार आपण? 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्राप्त होतो असं म्हणतात. पण तुम्ही संतांची संगती केली तर आपणासारखे करीती तात्काळ तयासी काळ वेळ नाही लागे. तुम्ही भगवंतापेक्षा संतांकडे जा, ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये नेतील भगवंताकडं. कारण त्यांच्याकडे गेलात की तुम्ही डायरेक्ट शेवटच्या स्टेपला जाता. मग मधले हे सगळे इंद्रिय शब्द काय महान वगैरे एकापेक्षा एक आहे ते सगळे जातात आणि डायरेक्ट तुमची बुद्धी परमेश्वरालाच लावून टाकतात. ते डायरेक्ट जोडूनच देतात, तात्काळ रिझर्वेशन हो, असं या 11व्या मंत्रापर्यंत सांगितलेलं आहे. आज आपण या ठिकाणीच थांबूया. हरिओम.